नमस्कार मित्रांनो, मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी ओळख क्रमांकाबाबत अनेक शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत। काही शेतकऱ्यांचं फार्मर आयडी कार्ड अप्रूव्हल होत नाही, काही शेतकऱ्यांना त्यामध्ये गट जोडण्यासाठी अडचण येते, काहींचा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे। आता मोबाईल नंबर अपडेट करण्याबाबतची जी माहिती आहे ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे की तुम्ही स्वतः देखील तुमचा मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी बदलू शकताय। तुम्ही स्वतः तुमचा जो फार्मर आयडी आहे त्यामध्ये तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्ही बदलू शकता। परंतु अनेक जणांचा प्रॉब्लेम असा आहे की काही गट त्या ठिकाणी जोडायचे राहिलेत किंवा त्यामधून काही काढायचे असतील। काढणे शक्यतो शेतकऱ्यांना काढण्याबद्दल काही जास्त अडचण निर्माण होत नाही, परंतु गट जोडण्याबाबत अनेक शेतकऱ्यांना विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत। आता याआधी देखील आपण याबद्दल माहिती घेतलेलीच आहे, परंतु काय होतं, माहिती दिली तरी बऱ्याच शेतकऱ्यांना यामध्ये विविध अडचणी निर्माण होतात किंवा काही शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की तलाठी आमच्याकडे पर्याय उपलब्ध नाही म्हणतात किंवा तलाठी नाही आला म्हणतात, बदलता येत नाही, जोडता येत नाही, असे काहीतरी कारण सांगितल्याचं विविध शेतकऱ्यांच्या विविध अडचणी आपल्यापर्यंत पोहोचल्या होत्या। परंतु प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घ्या, फार्मर आयडी हा एक तुमच्या शेती संबंधीचा कागदपत्र आहे। म्हणजे शेती संबंधीचा कागदपत्र तुमच्या शेतीमध्ये जो बदल होईल तो त्या फार्मर आयडी कार्डला किंवा फार्मर आयडीला जोडणं आवश्यक आहेच, ते जोडावंच लागणार आहे। त्यामुळे यामध्ये बदल जे आहेत ते कंटिन्यू सुरू राहतील। उद्या कोणीतरी जमीन विकेल, कोणीतरी खरेदी करणार असेल, त्या खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या नावावरती जी जमीन आहे ती जोडावी लागणार आहे, ती काढावी लागणार आहे। त्यामुळे यामध्ये जे पर्याय आहेत कोणते एडिट करण्याचे हे शासनाला द्यावेच लागणार आहेत। हे कारण कायमस्वरूपी हे चालू राहणार आहे। त्यामुळे तुम्ही काहीतरी अपडेट करा, जसं तुमच्या 7/12वर तुमचं क्षेत्र कमी जास्त होतं तुम्ही खरेदी विक्री केल्यानंतर, त्याच पद्धतीनुसार या फार्मर आयडीवर देखील अपडेट होणार आहे। याच पद्धतीनुसार यामध्ये कोणताही बदल असणार नाही। परंतु हा जो काय अधिकार आहे तो अधिकार फक्त तलाठी यांना दिलेला आहे। तर तलाठी यांनाच का अधिकार दिला, आता हे याची देखील जास्त माहिती घेण्याची गरज नाही, परंतु काही गट जोडायचे राहिले असतील किंवा इतर काही कारण असतील, जर सर्वांनाच त्या अधिकार दिला किंवा तुमच्या लॉगिन मध्ये जर तो पर्याय दिला तर यामध्ये काही चुकीच्या पद्धतीने नोंदी होऊ शकतील, काही चुकीची पद्धत राबवली जाऊ शकते। या गोष्टीला आळा घालण्यासाठी किंवा या सुरक्षिततेच्या हेतूमुळे शासनानं जी काही प्रक्रिया आहे गट जोडण्याची प्रक्रिया ही पूर्णतः तलाठी यांच्या लॉगिन मध्ये दिलेली आहे। जर असं एखादा तुमचा तलाठी किंवा कुणी कार्यालयात जर तुम्हाला नाही म्हणत असेल तर त्यांना तसं सविस्तर विचारा की तुमच्या लॉगिन मध्ये तो पर्याय उपलब्ध झालेला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला करता येतं। केवायसी आणि नॉन केवायसी असे दोन पर्याय आहेत। नॉन केवायसी मध्ये तुम्हाला तुमचं जमिनीचं क्षेत्र बदलता येतं आणि केवायसी च्या डिटेल मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर असेल, इतर बाकीच्या बाबी असतील त्या जोडता येतील। नॉन केवायसी मध्ये जमीन जोडणे किंवा काढणे दोन्ही पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, तुम्ही दोन्ही देखील त्या ठिकाणी वापरू शकता। परंतु जोडण्याबाबतचे जे गट आहेत ते गट जोडण्याची जी प्रक्रिया आहे ती आता या ठिकाणी त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध आहे आणि जे आपले गट जोडायचे राहिले असतील ते आपण त्या ठिकाणी त्यांना अर्ज करून जोडू शकता। मी परत एकदा सांगतो, परत तुम्ही काय म्हणता नंतर की सांगितलं पण हे होत नाही, तलाठी यांच्याकडे होता आम्हाला माहितीये, परंतु हा पर्याय फक्त तलाठी यांच्याच लॉगिनला उपलब्ध आहे, शेतकऱ्यांच्या लॉगिनला हा पर्याय उपलब्ध नाही किंवा सीएससी सेंटरवर देखील हा पर्याय उपलब्ध नाही। तुम्हाला तलाठी यांच्याच लॉगिन वरून ही जी प्रक्रिया आहे ती राबवावी लागणार आहे। त्यामुळं जो काय प्रश्न होता आपला वारंवार विचारलेला की हे गट नेमके जोडायचे कसे, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा देण्याचा प्रयत्न केला आहे की गट जोडण्याची प्रक्रिया फक्त तलाठी यांच्याच माध्यमातून होते, त्यांच्याच लॉगिन वरून होते। तुम्ही स्वतः त्या ठिकाणी गट जोडणे ही प्रक्रिया राबवू शकत नाही। त्यामुळं तर जे काय आपले गट जोडायचे राहिले असतील त्या गटाबाबतचा आपल्याला त्यांना अर्ज करावा लागेल किंवा तोंडी जरी सांगितलं तर की माझा असा गट आहे, माझा असं नाव आहे, ते जोडायचंय तरी देखील होतं। किंवा तुम्ही एक लेखी स्वरूपात अर्ज देखील देऊ शकता की माझा असा गट आहे, माझा हा फार्मर आयडी क्रमांक आहे, परंतु मला हा गट त्या ठिकाणी जोडायचा आहे। अशा पद्धतीने जरी तुम्ही माहिती दिली तरी देखील तुमचा गट त्या ठिकाणी जोडला जाईल। त्यामुळं जी गट जोडण्याची जी प्रक्रिया आहे ती तुमच्या आता लक्षात आली असेल की ही फक्त तलाठी यांच्या लॉगिन मधूनच पूर्ण होते। याच्या व्यतिरिक्त काही आता सध्या फार्मर आयडी बाबतचे जे विविध प्रश्न आहेत, अप्रूव्हल बाबतचे असतील किंवा काय असतील, हे बघा अप्रूव्हल बाबतचे प्रश्नाबाबत अप्रूव्हल जर तुमच्या नावामध्ये सारखेपणा असेल, जसं की तुमचं आधारवरील नाव आणि 7/12वरील नाव, तर ऑटो अप्रूव्हल मध्ये ते अप्रूव्हल होऊन जातं। परंतु या नावामध्ये जर तफावत असेल तर तुमचा फार्मर आयडी पेंडिंग मध्ये दाखवला जातो, ज्याची काहीतरी तुम्हाला कारण द्यावी लागतील किंवा हे नेमकं पेंडिंग कशामुळे, हे नाव वेगवेगळं कशामुळे, याचा काहीतरी तुम्हाला त्या ठिकाणी पुरावा किंवा शपथपत्र म्हणा काहीतरी तुम्हाला त्यांच्याकडे सादर करावं लागेल, जेणेकरून ते फार्मर आयडी देखील तुमचं अप्रूव्हल होऊन जाईल। आता याच्या व्यतिरिक्त काही आपल्या शंका असतील, काही समस्या असतील, काही अडचणी असतील, कमेंटच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठूनही संपर्क साधण्याचा प्रयत्न करा, आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू। दिलेली माहिती जर महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल, कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।
चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतं. तर धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.